सुप्रभात मित्रांनो. तर गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा आहे. मी गिरगावला चाललो आहे शोभायात्रेला आणि सकाळचे 7 वाजले. लेट ऑलरेडी झाला आहे, तर वेळ न घालवता आपण निघूया. डायरेक्ट भेटतो तुम्हाला गिरगावला. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर गिरगावला पोचलो आहे, गाडीनेच आलो. इकडे स्टेशन आहे आणि पे एन पार्किंगला आम्ही गाडी लावली आहे. इथे आधी गाडी सेफ करून घेऊया. आपण सँडविच मागवलं आहे, करू आणि मग निघू. आता आपण मागच्या साईडच्या गल्लीतनं चालू करतो, म्हणजे दरवर्षी आम्ही ह्याच गल्लीतनं बाहेर निघतो आणि शोभायात्रा ती त्या साईडनी, मेन जो आपण सँडविच खाल्लं ना त्या साईडने शोभायात्रा चालू होते. अजून रॅली इथपर्यंत आली नाही आहे, रॅली इकडनंच जाणार आहे. या साईडने येईन, कदाचित त्या साईडला चालू पण झाली असेल. तर आपण थोडं मागेच जाऊया. चल त्या साईडला जाऊया आपण. इथे मल्लखांब चालू आहे.
इकडे लाल चिमुकला वासुदेव बनलाय, या बघूया आपण त्याचा पण व्हिडिओ काढूया. गर्दी बघा त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी. खूप छान मेसेज द्यायचा प्रयत्न केला इकडे. इंग्रजी शिका पण मराठी विसरू नका. माझी मराठी माझी ओळख. तर मागून आपण पुढेपर्यंत आलोय. आता फक्त सगळ्या ट्रकवर सजवलेल्या मूर्त्यांचेच आहेत. आणि तो लालवाला चर्च दिसतोय तिकडे. मेन जी गिरगावची मोठी रांगोळी बनते ना, तो सर्कल तिकडेच आहे. आपल्याला हळूहळू तिथपर्यंत जायचं आहे कारण तिकडे मोठा ढोल ताशाचं हे असणार आहे. बाकी कॉन्ट्रोवर्सी झालेली ना मॅच नंतर, आपल्या न्यूझीलंड इंडियाच्या मॅच नंतरची कॉन्ट्रोवर्सी झालेली ते हेच आहेत. त्यांचा व्हिडिओ लय व्हायरल झालाय. लय व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांचा. मराठी फॉरेनर पण गावठी आहे. कडक बोलावलेला अचानक म्हणजे त्याच्यानं रागात असं एकदम मॅच जिंकलेलं एकदा आणि एवढा ह्याच्यात होता ना तो फुल कॉन्ट्रोवर्सी झालेली. डायरेक्ट फेमसच करून टाकला. तर जे मी बोलत होतो ना, दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं असतं. तो हाच पदक आहे, गिरगाव ध्वज पदक.
हे सगळे स्टार प्रवाहाचे फेसेस आहेत. सगळे सिरियल ॲक्टर्स वगैरे आहेत. तेव्हा इकडे वरती खिडकीवर छत्रपती आहेत. दरवर्षी छत्रपतींची वेशभूषा धारण करून तिकडे खिडकीवर उभे असतात. येतो पुढून स्माइल दे सगळ्यांना. सायकल रॅली चालू आहे इकडे. धक्का दे सरका.
एक नंबर एक नंबर. गाडीला जायला लागेल. शोभायात्रा पूर्ण फिरून चालू आहे अजूनपर्यंत. आम्ही मधली गल्ली मारून बाहेर निघालो आहे. दुपारचे 12:30 वाजलेत. लय बेकार ऊन, म्हणजे ऊन तर एवढं आहे ना, चेहरा बघू शकतात पूर्ण काळा पडला आहे. ऑलरेडी काळा होतो, त्यात अजून चेहरा काळा पडला आहे. गोरा होता, आता हा थोडा सावळा झाला आहे. सावळाच आहे. काळा होतो, मी अजून काळा झालो आहे. काय राहिला नखरे काय नाही. तर आम्ही 8:30पर्यंत पोचलेलो. थोडे व्हिडिओज वगैरे काढले त्या साईडला, बाईक रॅलीचे वगैरे व्हिडिओज वगैरे घेतलेत. आणि आता विचार करतो आहे घरी जाऊया. त्याआधी कुठे काय खायचं वगैरे भेटलं तर खाऊ. वैभव बोलेल तसं. मिसळ पाव खायचा विषय आहे, पण बघेल भेटली तर. वैभवला मिसळपाव खायचे आहे, तर मिसळपाव वगैरे बघू, खाऊ आणि निघू. कारण 12:30 पण वाजल्यात आणि ऑलमोस्ट ते गुढी तर कधी लावलीच नाही. घरची गुढी 3 वर्ष झाली मला इकडे. हां ह्याला 4 वर्ष आली, मला 3 वर्ष आली. घरातली गुढी उभी करायला आम्ही नसतोच. म्हणजे मी तर पप्पाच करतात, पण मी अजून पाया पडायचं ते पण नाही. माझ्या पण पप्पाच करायचे, मी फक्त थोडंफार मदत करायचो. पण ते आता तर तेवढा पुरता पण नसतो मदत करायला वगैरे पण नसतो. शोभायात्राला यायला लागल्यापासून शोभायात्रेलाच यायला लागलो आहे. तर बघू, निघू आता. उन्हामुळे कंटाळा आला आहे. मी आता अजून थांबू शकलो असतो. बघू काय खायला भेटलं तर आधी खाऊ. चला भेट. राम राम जय राम.